अरे हो, कामाच्या ठिकाणी महिलांसाठी महिला कक्षाची तरतूद केलेली आहे. त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. काय झालं ग तुला? एवढी नाराज का आहेस? आपल्या इथे एकच शौचालय आहे आणि इथे येऊन जाण्यास 20-25 मिनिटं लागतात. हो ना ग, यासाठी आपल्याला प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र शौचालयासाठी अर्ज करावा लागेल. अगं ऐक की, मी मित्रांसोबत गोव्याला फिरला जातोय. हो ठीक आहे, मग तर बॅग पॅक करायची तयारी करावी लागेल आपल्याला. अगं ऐका ना, आपण मालवणला फिरायला जायचा प्लॅन करायचा का? अगं मला तरी विचारावं लागेल, विचारून सांगते तुला. अगं माझी पण खूप इच्छा आहे ग, पण माझ्या मुलाची टेनिसची स्पर्धा आहे, मला तर जमणारच नाही. अगं माझी पण खूप इच्छा आहे, पण मलाही नाही जमणार. अगं माझ्या सासूबाईंची पण तब्येत बरी नाहीये. मॅडम, हे काय? आपल्याला सर्व गोष्टींसाठी अर्जच करावा लागतो. महिलांसाठी सर्व तरतूद करून ठेवलेली असताना देखील आपल्याला सर्व गोष्टींसाठी भांडावे लागते. आपल्यासाठी आपल्यालाच आवाज उठवावा लागतो. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख आणि अशाच खूप थोर स्त्री पुरुषांनी आपल्या उद्धारासाठी आवाज उठवलेला आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व कामांचे रूपांतर कायद्यात करून संविधानात नोंद केली आणि त्यांनीच आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आणि आपल्या हाती लेखणी दिली. ते नसतानाही आपल्याला स्वतःसाठी लढण्यास सक्षम बनवले. म्हणून आपण आपले अधिकार मिळवण्यासाठी अर्ज करतो. हीच ती लेखणी जिने आपण आपले अधिकार मिळवण्यासाठी आवाज दिला. अच्छा, बाबासाहेबांमुळेच आपल्याला समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे. समानतेचा अधिकार म्हणजे नक्की काय म्हणायचे तुला? बरोबरीने काम करणे, बरोबरीने पगार घेणे, हीच का समानता? सर तुला दाखवते. संविधानामुळे 33% आरक्षण तर मिळालं, पण सन्मान नाही मिळाला.